व्ह्यूअर्स, वेलकम टू माय चॅनल. सो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. परत एकदा पायथॉनच्या व्हिडिओ सोबत आपली भेट झाली. ठीक आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे व्हेरिएबल, मेमरी, आयडी फंक्शन, प्रिंट फंक्शन कशा पद्धतीने वर्क करतं अँड ऑल गोष्टी. ठीक आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा. तर ठीक आहे, तर आपण व्हिडिओला स्टार्ट करू. ठीक आहे. आता व्हिडिओला स्टार्ट करण्याआधी काही बेसिक गोष्टी आहेत त्या मला डिस्कस करायच्या आहेत. ते म्हणजे काही बेसिक डेटा टाईप आहे ते डिस्कस करायचे आहेत. सगळ्यात आधी एक गोष्ट तुम्हाला समजायची आहे, ज्या वेळेस तुम्ही व्हेरिएबल मध्ये स्ट्रिंग टाईपचा डेटा असाइन करतात त्याला ऑलवेज तुम्हाला डबल कोट मध्ये असाइन करायचा आहे. ठीक आहे. काय सांगतोय मी, ज्या वेळेस तुम्ही कुठल्याही व्हेरिएबल मध्ये स्ट्रिंग टाईपचा डेटा असाइन करतात तर त्याला तुम्हाला ऑलवेज डबल कोट मध्ये असाइन करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, राज हा स्ट्रिंग टाईपचा डेटा आहे. मी विचारलं ABC01 हा अल्फा न्यूमरिक टाईप जरी असला तरी याला आपण स्ट्रिंग टाईप मध्ये स्टोअर करणार. ठीक आहे. आता जो नंबर टाईपचा डेटा आहे, आता नंबर म्हणजे नंबर, त्याला विदाउट डबल कोट आपण स्टोअर करू शकतो. आता नंबर म्हणजे काय झाला, 20, 20.5, 5.26. बट याच्यात पण दोन टाईप पडतात आता न्यूमरिक टाईप मध्ये. आता हा जो काही नंबर आहे विदाउट डेसिमल पॉइंट वाला, याला म्हणायचं इंट टाईपचा डेटा, आणि जो पॉइंट वाला नंबर आहे त्याला म्हणायचं फ्लोट टाईप वाला डेटा. ठीक आहे. हे दोन टाईप याच्यात म्हणजे मेनली तीन टाईप तुम्हाला समजायचे आहेत. हे स्ट्रिंग असतील, जे टेक्स्ट, ऍड्रेस, माझं नाव, लास्ट नेम, हे सगळा स्ट्रिंग टाईपचा डेटा असेल. आणि हे जे इंटिजर आहेत विदाउट डेसिमल व्हॅल्यू वाले नंबर, 20 असेल किंवा 6 असेल, अशा नंबर्सला इंट कॅटेगरी मध्ये टाकू आपण न्यूमरिक मध्ये. आणि जे पॉइंट वाले नंबर आहेत, डेसिमल वाले आहेत, यांना आपण फ्लोटच्या कॅटेगरी मध्ये टाकू. एकदम सिंपल आहे. त्याच्यानंतर एक गोष्ट, ज्या वेळेस तुम्ही लेफ्ट साइडला जे लिहितात ते लिहितात व्हेरिएबलचं नाव, आणि असाइन केलेली जी व्हॅल्यू आहे म्हणजे एक्स व्हेरिएबल मध्ये जी व्हॅल्यू असाइन करायची आहे तिला आपण लिहितो राईट साइडला. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट, ज्या वेळेस तुम्ही करतात प्रिंट एक्स, तर याचा अर्थ एक्स मध्ये जी पण व्हॅल्यू असेल ती आउटपुट विंडो मध्ये प्रिंट होऊन येईल. आता कुठली व्हॅल्यू आहे, 5, ती प्रिंट होऊन येईल. मी जर विचारलं एक्स इज इक्वल टू राज, तर मला सांगा एक्स इज इक्वल टू राज, तर मला सांगा ह्या ठिकाणी जर मी प्रिंट एक्स केलं तर आउटपुट काय भेटेल, आउटपुट राज भेटेल. काही लोकांना अशी शंका असते की एक्स हा एक्स मध्ये जी व्हॅल्यू असाइन आहे ती स्ट्रिंग टाईपची आहे, मग मी सर याला पण डबल कोट मध्ये लिहू का? नाही, हे चुकीचं आहे. जे पण तुम्ही प्रिंट फंक्शन मध्ये डबल कोट मध्ये लिहितात ते ऍज इट इज तुम्हाला आउटपुट विंडो मध्ये दिसेल. याचा अर्थ डबल कोट मध्ये जर एक्स लिहिला तर एक्स ऍज इट इज प्रिंट होऊन जाईल. तुम्हाला एक्स मध्ये कुठलाही टाईपचा डेटा असाइन केलेला असो, तुम्हाला प्रिंट फंक्शन मध्ये सिंपल त्या व्हेरिएबलचं नाव लिहायचं आहे. आणि त्या व्हेरिएबलचं नाव लिहिल्यानंतर तुम्हाला सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक ह्या व्हेरिएबल मध्ये जे काही असाइन केलेलं असेल ते रिटर्न करून देईल. या गोष्टी तुम्हाला समजायच्या आहेत. आता आपण सिंपल ह्या ठिकाणी एक कोड करू. मी लिहितो एक्स इज इक्वल टू 5. आता एवढं लिहिणं म्हणजे काय ते तुम्हाला आधी समजायला पाहिजे. आता एवढी गोष्ट जर मी लिहिली एक्स इज इक्वल टू 5, तर याचा असा अर्थ आहे एक्स असतो रेफरन्स व्हेरिएबल, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण डिस्कस केलेलं आहे. आणि इंटरनली रॅम मध्ये हा एक्स नावाचा व्हेरिएबल पॉइंट करतोय एका ब्लॉकला, आणि त्या ब्लॉक मध्ये 5 ऑब्जेक्ट स्टोअर आहे. ठीक आहे. आणि हा जो ब्लॉक आहे हा आहे इंट टाईपचा. ठीक आहे. आता हा ब्लॉक इंट टाईपचा कस काय बनला, जर सी प्रोग्रामिंग लँग्वेज राहिली असती तर त्या ठिकाणी प्रोग्रामरचा जॉब असतो की तो व्हेरिएबलचे डेटा टाईप डिक्लेअर करतो. फॉर एक्झाम्पल, प्रोग्रामर त्या ठिकाणी लिहितो इंट एक्स टाईपचा असेल आणि एक्स मध्ये इंट टाईपचा डेटा आपण ठेवणार आहोत. ठीक आहे. हे कंपाईल टाइमलाच डिसाइड होणारी गोष्ट आहे. बट पायथन मध्ये काय होतंय, पायथन मध्ये एक्स इज इक्वल टू 5 ज्या वेळेस मी लिहितो त्याच्यानंतर रन टाइमला पायथनचा इंटरप्रिटर डिसाइड करतो की 5 ला कुठल्या टाईप मध्ये टाकायचा आहे, आणि डेटाला पाहिलं जातं. आणि इंट टाईपचा ब्लॉक हा इंटरनली बनतो आणि त्याच्यामध्ये 5 येऊन जातो. आणि ह्या ऑब्जेक्टला किंवा ह्या ब्लॉकला कोण रेफर करतंय, एक्स व्हेरिएबल रेफर करत आहे. म्हणून मी ज्यावेळेस प्रिंट एक्स लिहिणार तर व्हॅल्यू कोणाची येणार,
5 ची व्हॅल्यू येणार, एवढी गोष्ट तुम्हाला समजायची आहे. आता सिंपल ह्या ठिकाणी मी तुम्हाला करून दाखवतो. ठीक आहे, प्रॅक्टिकली पण करणं महत्त्वाचं आहे. या ठिकाणी मी सिम्पली प्रिंट हे एक फंक्शन आहे. आता तुम्ही म्हणणार की व्हॉट इज द फंक्शन सर? प्रिंट हे एक फंक्शन आहे. याचा काय अर्थ असतो? एक फंक्शन आहे. फंक्शन म्हणजे काय? आपल्याला रेडीमेड यूज करायचं आहे. याचा अर्थ काय? फॉर एक्झाम्पल प्रिंटचं काम काय असतं? प्रिंटच्या पॅरेंथेसिस मध्ये मी डबल कोट मध्ये किंवा प्रिंट लिहून प्रिंटच्या पॅरेंथेसिस मध्ये जे व्हेरिएबल लिहितो ते ॲज इट इज आपल्याला आउटपुट विंडो मध्ये दिसतं. हे काम आहे प्रिंटचं. आता हे काम जे होतंय हे करण्यासाठी याच्या बॅकएंड मध्ये काहीतरी कोड लिहिले गेले असतील, काहीतरी कोड्स ऑफ लाईन किंवा एक कोडचा ब्लॉक लिहिला गेला असेल, त्यावेळेसच हे फंक्शन क्रिएट झालं असेल. तर फंक्शन म्हणजे हे फंक्शन जे टास्क परफॉर्म करतं, ते टास्क परफॉर्म करण्यासाठी काहीतरी बॅकएंडला कोड लिहिला गेला असतो आणि एवढंच, बाकी काही नाही. ठीक आहे, आता याच्यामध्ये मला काय करायचं आहे? याच्यामध्ये एक्स लिहायचा आहे आणि सिंपली तुम्हाला प्रिंट करून भेटेल 5. ठीक आहे, आता एक्स इज इक्वल टू जर मी 5 लिहिलं आणि वाय इज इक्वल टू जर 5 लिहिलं, तर याचा अर्थ काय आहे हे समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी मी काय करतो? या ठिकाणी प्रिंट करतो. ठीक आहे, तुम्हाला पण समजेल प्रिंट एक्स केला म्हणजे 5 येईल, प्रिंट वाय केला म्हणजे 5 येईल. ठीक आहे, जी कामाची गोष्ट आहे ती आपण करू. आता इंटरनली काय घडतंय तुम्हाला माहिती आहे, एक्स एक रेफरन्स व्हेरिएबल असेल. हा रेफरन्स व्हेरिएबल पॉइंट करेल रॅम मध्ये असणाऱ्या ब्लॉकला. आता रॅम मध्ये कुठला ब्लॉक आहे? 5 नावाचा ब्लॉक आहे, तो इंट टाइपचा आहे. ठीक आहे, 5 नावाचा ब्लॉक आहे किंवा ऑब्जेक्ट आहे, जे काही तुम्हाला म्हणायचंय ते. ठीक आहे, आता एक्स कोणाला पॉइंट करतोय? ह्या ब्लॉकला एक्स पॉइंट करतोय. बट तुम्ही नंतर काय लिहिलं? y इज इक्वल टू 5. y इज इक्वल टू पण 5. याचा अर्थ हा जो y आहे हा पण रेफरन्स व्हेरिएबल आहे आणि याच्यासाठी नवीन ब्लॉक क्रिएट होणार नाही, हा पण त्याच ब्लॉकला पॉइंट करेल. ठीक आहे, आणि हा जो ऑब्जेक्ट आहे किंवा हा 5 जिथं स्टोर आहे तो ब्लॉक, याचा जो रेफरन्स काउंट आहे तो 2 आहे, असं तुम्हाला म्हणता येईल. याचा अर्थ याला 2 व्हेरिएबल पॉइंट करतायत, एक्स आणि वाय. त्याच्यामुळे याचा जो रेफरन्स काउंट आहे तो 2 आहे असं आपण म्हणू शकतो. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? आता तुम्ही म्हणणार की सर तुम्ही एवढं शुअरली कसं काय सांगताय की हा पण यालाच पॉइंट करतोय, हा पण यालाच पॉइंट करतोय? बघा, त्याचं प्रूफ पण मी तुम्हाला देईल. ठीक आहे, लगेच देईल. एक आयडी नावाचं फंक्शन असतं पायथॉन मध्ये. ते मेमरी मध्ये जो ऑब्जेक्टला ऍड्रेस भेटतो तो आपल्याला रिटर्न करतो. फॉर एक्झाम्पल मी सिंपल लिहितो प्रिंट. प्रिंट मध्ये मला प्रिंटचा अर्थ काय? प्रिंट कशासाठी यूज करतो आपण? आउटपुट विंडो मध्ये जे काही आपल्याला प्रिंट करायचं आहे त्याच्यासाठी आपण प्रिंट फंक्शन यूज करतो. प्रिंटच्या इनसाइड अजून एक फंक्शन करू, त्याला सांगू मला आयडी एक्स रिटर्न कर. ठीक आहे, आता फंक्शन इनसाइड फंक्शन आहे, नेस्टेड फंक्शन आहे. याचा अर्थ आयडी एक्स रिटर्न केल्यानंतर आउटपुट विंडो मध्ये प्रिंट करून दे, एवढाच त्याचा अर्थ आहे. तर एक्सची आयडी मी बघणार आहे, तर एक्सची आयडी काय आलेली सगळ्यांना दिसते. त्याच्यानंतर मी करतो प्रिंट, त्याच्यानंतर आयडी वाय. ठीक आहे, आता वाय ची आयडी काय आहे जरा बघूया आपण. ठीक आहे, आता बघा तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. जी आयडी एक्सची होती आणि जी आयडी वायची आहे, दोघी एकदम सेम आयडीज आहेत. याचा अर्थ जो एक्स होता रेफरन्स व्हेरिएबल आणि जो वाय होता रेफरन्स व्हेरिएबल, हे दोन्ही एकाच ब्लॉकला 04 मी डायरेक्ट लिहितो. ठीक आहे, हा ऍड्रेस सेम आहे म्हणजे हा पण याला पॉइंट करतोय, हा पण याला पॉइंट करतोय, म्हणून दोघांचा ऍड्रेस हा सेम आलेला आहे. ठीक आहे, इथपर्यंत गोष्ट कळाली. बट या ठिकाणी एवढंच समजून चालणार नाही. या ठिकाणी अजून एक गोष्ट, ठीक आहे, अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. ठीक आहे, आता जे मी शिकवलं ते रिमाइंड राहू द्या. आता बघा, एक्स इज इक्वल टू जर मी 300 स्टोअर केला अँड वाय इज इक्वल टू जर 300 स्टोअर केला, तर तुम्ही पण आता तेच म्हणणार की जे मी म्हणणार, कारण मी तुम्हाला जस्ट शिकवलं. एक्स इज इक्वल टू सेम व्हॅल्यू लिहिली, वाय इज इक्वल टू सेम व्हॅल्यू लिहिली, याचा अर्थ एक रेफरन्स व्हेरिएबल बनेल आणि हा रेफरन्स व्हेरिएबल एका ब्लॉकला पॉइंट करेल. ठीक आहे, ज्याच्यामध्ये 300 असेल आणि हा इंट टाइपचा असेल
आणि y एक रेफरन्स व्हेरिएबल हा पण त्याला पॉइंट करेल, तुम्ही पण असं सांगणार. बट या ठिकाणी असं होणार नाही, ते पण आपण चेक करून घेऊ मी असं का म्हणतोय. ठीक आहे, आता हे आपल्याला कसं काय समजेल होईल का नाही. आयडी बघितल्यावर सिम्पली प्रिंट करायचंय. मी आयडी बघतो, कोणाची आयडी बघायची, एकची आयडी बघायची आहे. ठीक आहे, एकची आयडी बघतो, त्याच्यानंतर प्रिंट करून वायची पण आयडी थोडं आपण बघून घेऊ. ठीक आहे, वायची पण आयडी मला बघायची आहे, तर सिम्पली मी वायची आयडी बघत आहे. तुमच्या समोर रिझल्ट आहे, दोघांच्या आयडीज ह्या डिफरन्स आलेल्या आहेत. तर याच्यावरनं तुम्हाला आता एक गोष्ट मी सांगतो ती लक्षात घ्यायची आहे. -5 टू 256 ह्या रेंज मधले जे इंटिजर आहेत किंवा ह्या रेंज मधल्या जेवढ्या पण व्हॅल्यूज आहेत त्या सगळ्या कॅश असतात इंटन मध्ये. याचा अर्थ पायथॉन यांना ज्यावेळेस तुम्ही पायथॉनचं सेशन ऑन करतात त्यावेळेस ह्या ज्या व्हॅल्यू आहेत -5 टू 256 एवढ्या रेंज मधल्या जेवढ्या पण व्हॅल्यू आहेत त्या इंटरनली प्रेझेंट असतात. रॅम मध्ये कुठेतरी एक ऍड्रेस घेऊन घेतात, तिथं त्या स्टोअर असतात. त्याच्यामुळे ज्यावेळेस तुम्ही या रेंज मधल्या व्हॅल्यू देणार तर त्या ऑटोमॅटिकली अवेलेबल असतील, स्टोअर असतील इंटरनली. तर तुम्ही x इज इक्वल टू -5 लिहिला, याचा अर्थ जिथं स्टोअर असेल तिथं -5 ला पॉइंट करेल. परत y इज इक्वल टू -5 लिहिला तर परत नवीन ब्लॉक बनणार नाही, जिथं -5 होता तिथं पॉइंट करेल. पण जो 300 आहे तो या रेंजच्या बाहेर आहे. ठीक आहे, या रेंजच्या बाहेर आहे म्हणून x साठी पण वेगळा ब्लॉक बनवला आणि y साठी पण वेगळा ब्लॉक बनवला. एवढ्या गोष्टी तुम्हाला समजायला पाहिजे. ठीक आहे, आता याच्यानंतर जो इम्पॉर्टंट पॉइंट आहे तो म्हणजे जर का x इज इक्वल टू मी 5 लिहितो आणि परत x इज इक्वल टू जर मी 10 लिहितो तर मला सांगा याचा अर्थ काय आहे. आता जर मी प्रिंट x करेल तर कोण प्रिंट होईल, प्रिंट x करेल तर कोण प्रिंट होईल. मी जर प्रिंट x करतोय तर कोण प्रिंट होतंय, 10 प्रिंट होतोय. तुम्ही म्हणणार हे असं झालं असेल, बरेच लोक असं म्हणतील की x, बऱ्याच लोकांच्या डोक्यात हाच कॉन्सेप्ट असतो x मध्ये 5 असेल आणि याच्या जागेवर 10 येऊन गेला म्हणून आम्हाला 10 दाखवत आहे. हे असं नाहीये. हे बघा मी तुम्हाला आधीच डिस्कस केलं, हे लिहिणं म्हणजे तुम्ही काय लिहितात, हे लिहिणं म्हणजे एक रेफरन्स व्हेरिएबल बनतो आणि हा रेफरन्स व्हेरिएबल पॉइंट करतो रॅम मधल्या एका ब्लॉकला. ठीक आहे, म्हणजे हा 5 ला पॉइंट करतोय आता. ठीक आहे, हा 5 ला इंट टाइपच्या ब्लॉकला पॉइंट करत आहे. बट तुम्ही नंतर काय केलं, x इज इक्वल टू 10 लिहिला, याचा अर्थ तुम्ही फक्त रेफरन्स चेंज केलेला आहे. याचा अर्थ इथं एक ब्लॉक असेल त्याच्यात 10 असेल आणि ह्या ठिकाणी फक्त काय होतंय, या ठिकाणी जस्ट अलाउ मी 4 मिनिट्स. आता या ठिकाणी काय होतंय, या ठिकाणी फक्त हा एक इथं पॉइंट करत होता तर आता हा 10 ला पॉइंट करतोय. मला सांगा एक जर याला पॉइंट करत असेल तर तुम्ही प्रिंट x लिहिलं तर x कोणाची व्हॅल्यू रिटर्न करेल, ऑब्विसली एक ज्याला पॉइंट करतोय त्या ऑब्जेक्टची व्हॅल्यू तुम्हाला तो रिटर्न करेल. इथपर्यंत तुम्हाला समजायला काहीच अडचण नको आहे. मग तुम्हाला एक प्रश्न पडेल की रॅम मध्ये हा जो काही 5 आहे सर याचं काय होईल. ठीक आहे, आता जो रेफरन्स काउंट आहे आपण आधीच डिस्कस केलं, आता याला किती व्हेरिएबल रेफर करतायत 5 ऑब्जेक्टला, एक पण व्हेरिएबल रेफर करत नाहीये. ठीक आहे, म्हणजे याचा रेफरन्स काउंट 0 आहे. आणि पायथॉन मध्ये रेफरन्स काउंट एक मेकॅनिझम असतो, गार्बेज कलेक्टर नावाचा एक मेकॅनिझम असतो. हा जो गार्बेज कलेक्टर नावाचा मेकॅनिझम आहे हा काय काम करतो, गार्बेज कलेक्टर येतो आणि ह्या ठिकाणी बघतो ज्या ऑब्जेक्टचा काउंट 0 असेल, रेफरन्स काउंट कोणाचा आहे 5 चा, याला कलेक्ट करून टाकेल आणि याला डिअलोकेट करेल म्हणजे डिलीट करेल. अगदी सोप्या भाषेत, याचं काम राहणार नाही. बट इथं प्रश्न असे उपस्थित होतात की सर याला हा लगेच डिलीट करेल का, केव्हा डिलीट करेल, याला आपण सांगू शकत नाही. बट एवढं मी सांगू शकतो की हा लगेचच या 5 ला डिलीट करत नाही. याचा अर्थ 5 इंट तुम्ही रेफरन्स चेंज केला आणि त्याच वेळेस हा याला डिलीट करून टाकेल, अशातला काही प्रकार नाही. हा त्याला वाटेल तेव्हा गार्बेज कलेक्टर याला कलेक्ट करेल आणि कलेक्ट करून याला डिअलोकेट करून देईल, बट लगेच करणार नाही. बिकॉज
जर का x इज इक्वल टू तुम्ही 10 लिहिला, फक्त रेफरन्स चेंज केला, आता हा अनरेफरन्स्ड आहे. भविष्यात असं पण होऊ शकतो एखादा z येऊ शकतो आणि त्याचा इज इक्वल टू तुम्ही प्रोग्रामर 5 लिहू शकतो. याचा अर्थ हा जो z आहे हा याला पॉइंट करायला लागून जाईल 5 ला. त्याच्यामुळे हा लगेच डिअलोकेट होत नाही रॅम मध्ये. एवढं तुम्हाला समजायला पाहिजे. ठीक आहे, एवढ्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे. ठीक आहे, हा त्याच्या सोयीनुसार गार्बेज कलेक्टर मेमरी मॅनेज करतो, त्याच्या सोयीनुसार क्लीन करतो सगळ्या गोष्टी. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बरंच काही कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकतात कॉमेंटमध्ये. आणि अजून एक गोष्ट आहे ती आपण डिस्कस करून घेऊ. ठीक आहे, तुमची थोडी आपण सिंपल एक्झाम्पल बघू. x इज इक्वल टू मी 5.2 लिहितो आणि त्याच्यानंतर y इज इक्वल टू 5.2 लिहितो. तर आता तुम्ही सांगणार की x ची आयडी आणि y ची आयडी सेम असेल, बिकॉज सर तुम्ही सांगितलं आम्हाला -5 टू 2050 सॉरी -5 टू 256 वाला कॉन्सेप्ट तुम्ही सांगितला. बट हा जो कॉन्सेप्ट आहे हा फक्त इंट टाईपच्या डेटासाठीच आहे, हा फ्लोट साठी नाही. जर फ्लोट टाईपचा डेटा असेल तर x ची आयडी वेगळी असेल आणि y ची पण आयडी वेगळी असेल. याचा सिंपल अर्थ जो x रेफरन्स व्हेरिएबल आहे तो नवीन ब्लॉक क्रिएट करेल 5.2 आणि हा फ्लोट टाईपचा असेल, आणि दुसरा y आहे तो यालाच पॉइंट करणार नाही, हा पण नवीन ब्लॉकला पॉइंट करेल आणि त्याच्यात 5.2 असेल आणि आपण फ्लोट टाईपचा असेल. अशी पॉइंटिंग ह्या ठिकाणी चालेल. हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आपण लगेच बघूया. ठीक आहे, तर मी तुम्हाला सिंपली प्रिंट आयडी x ची आयडी, त्याच्यानंतर ठीक आहे प्रिंट आयडी y. ठीक आहे, आता ह्या दोघांची आयडी जी आहे ठीक आहे ती सेम नाही आलेली आहे. हे बघा दोघांची आयडी ही डिफरंट आहे. याचा अर्थ x आणि y हे दोघी दोन वेगळ्या ब्लॉकला पॉइंट करत आहे. ठीक आहे फ्रेंड्स, तर या व्हिडिओत एवढंच. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असाच एक पायथॉनचा व्हिडिओ आम्ही घेऊन येऊ. तर नक्कीच आमच्या सिरीजला सपोर्ट करा आणि आपल्या पायथॉन सिरीजला नक्की सपोर्ट करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स.